नमस्कार. यूसी न्यूजच्या अमरावती बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर झाला असून मेळघाटात पावसानं अक्षरशः हैदोस मांडला आहे. मेळघाटातील सिपना नदीला महापूर आला असून 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला आहे. तर प्रशासनातर्फे आवश्यक ते मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे. मेळघाटातील सिपना नदीला महापूर आल्यानं नदीवरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून सुमारे 25 ते 30 गावांचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तर पूर्णा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्यानं धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्णा नदीसह परिसरातील नदी नाल्यांना पूर आला आहे. तर पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. प्रशासनानं नागरिकांना पूरग्रस्त भागात जाण्याचं टाळावं, नदी नाले ओलांडण्याचा प्रयत्न करू नये आणि आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं असं आवाहन केलं आहे. अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दिघी कोल्हे गावात पाणी शिरल्यानं नागरिकांचं जीवन प्रभावित झालं आहे. अमरावती जिल्ह्यात 24 तासांपेक्षा जास्त कालावधीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक गावातील रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं आहे. नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे पाणी गावात शिरलं आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा वेग वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि अनावश्यकपणे प्रवास न करण्याचं तसंच नदी नाल्यांच्या परिसरात जाणं टाळावं असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसानं कहर केला असून नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. प्रशासन देखील अलर्ट मोडवर असून 100 पेक्षा जास्त लोकांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलवलं असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसानं हाहाकार माजवला. नदी नाल्यांना पूर आला असून नदीकाठी घरं असलेल्या सुमारे 100 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी रात्रीच्या सुमारास हलवण्यात आलं. नांदगाव खंडेश्वर मधील धामक, धानोरा, गुरव, मंगरूळ, चव्हाळा, खेडपिंपरी, परस मंडळ, दिघी कोल्हे या गावासह अनेक गावात पावसाचं पाणी शिरलं आणि पूरजन्य स्थिती निर्माण झाली. तर नदी नाल्यांना मोठं स्वरूप आलं. तर शहरी भागात देखील पावसानं कहर माजवला. तर शेती पिकांनाही या पावसाचा फटका बसला आहे. तर रेस्क्यू केलेल्या 100 पेक्षा जास्त लोकांना नांदगाव खंडेश्वरच्या मंगल कार्यालयांमध्ये आणि शाळांमध्ये रात्री उशिरा जेवणाची व्यवस्था करून त्यांची निवासस्थानाची व्यवस्था तिथे करण्यात आली. तर शुक्रवारी संपूर्ण अमरावती जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसानं अनेक भागात जनजीवन प्रभावित झालं. अनेक पुलांवरून नदी नाल्यांचं पाणी वाहत असून अनेक मार्ग बंद झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत शुक्रवारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यासह विविध भागात मुसळधार पावसानं पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक रस्ते बंद झाले आहे. पुलांवरून पाणी वाहत असल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून जिल्हा प्रशासनानं शुक्रवारी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 1 दिवसाची सुट्टी जाहीर केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनं आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत हे आदेश पारित करण्यात आले आहे. सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना हा निर्णय लागू राहणार आहे. तर पूर परिस्थितीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनानं खबरदारीचं पाऊल उचललं आहे. तर पूरस्थितीच्या अनुषंगानं प्रशासन अलर्ट मोडवर आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मुख्य कॅन्टीनवर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली. धक्कादायक बाब म्हणजे तपासणीत कॅन्टीन कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय सुरू असल्याचं समोर आलं. त्यानंतर FDAच्या पथकानं कॅन्टीन तत्काळ सील केलं. अन्न व औषध प्रशासनाने 30 जुलै रोजी विद्यापीठातील मुख्य कॅन्टीनची तपासणी केली. तपासणीत कॅन्टीन विना परवाना सुरू असल्याचं समोर आलं. यानंतर FDAनं कॅन्टीन सील करून कुलसचिवांना याबाबत पत्र दिलं. या कॅन्टीनमध्ये दररोज अधिकारी, कर्मचारी आणि शेकडो विद्यार्थी भोजन करत असल्याची माहिती आहे. तपासणीत अन्न व्यवसायाशी संबंधित नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलं. विनापरवाना अन्न व्यवसाय करणे हा अन्न सुरक्षा कायद्यानुसार गंभीर गुन्हा मानला जातो. FDAनं संबंधित कॅन्टीनचा अन्न व्यवसाय तत्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहे. या कारवाईनंतर विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बातम्यांची मालिका पुढे चालू राहील. आपण पाहत रहा यूसी न्यूज. नमस्कार.